Welcome students. In the previous lecture, we have studied the Fraunhofer diffraction pattern as well as Fresnel's diffraction pattern and difference between Fraunhofer diffraction and Fresnel's diffraction, as well as we have studied the difference between interference of light and diffraction of light. And in this video lecture, we will study intensity distribution of light in case of Young's double slit interference as well as in case of single slit and double slit diffraction pattern. Okay. As well as we study some formulae depends upon the diffraction as well as interference and some examples depends upon these formulae. Okay. आता ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्ही काय स्टडी करणार आहात तर इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. म्हणजे जो तुम्ही यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट केलेला आहे इन केस ऑफ इंटरफरन्स ऑफ लाईट, त्या इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मिळणारी जी काही लाईट आहे त्या लाईटची इंटेन्सिटी अगेन्स्ट थीटा इन डिग्री. थीटा मीन्स द डिस्टन्स ऑफ द सेंटर पासून जसं तुम्ही वरती जाणार आहात, म्हणजे स्क्रीनवरचा जो सेंटर असेल, इंटरफरन्स पॅटर्न जो तुम्हाला मिळणार आहे तो स्क्रीनवरती मिळेल. त्या स्क्रीनवरती सेंटर जो आहे तो सेंटर सपोज आपण 0 ला कन्सिडर केला तर त्या सेंटर पासून वरच्या बाजूला जसं तुम्ही जाणार आहात तसं थीटाची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, वाढत जाईल. ऍज वेल ऍज जसं तुम्ही सेंटर पासून लोअर साइडला सरकणार आहात तसं डिस्टन्स जे आहे ते सेंटर पासून इन्क्रीज होत जाईल. ऍज वेल ऍज थीटा सुद्धा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. आणि जसं थीटा इन्क्रीज होत जाईल तसं लाईटची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यामध्ये कोणता बदल होत जाईल. हे जे काही इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन आहे ते इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन अगेन्स्ट थीटा हा जो ग्राफ जो आहे त्या ग्राफचं नेचर तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सेंटरला इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. तुम्हाला माहित आहे सेंटरला इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट तुम्हाला सेंटरला काय मिळतो, ब्राईट स्पॉट मिळतो. म्हणून ह्या ठिकाणी इंटेन्सिटीचा जो पीक पॉइंट आहे तो कुठे दाखवलेला आहे, एकदम अप्पर साइडला दाखवलेला आहे. ओके. म्हणजेच तिथे इंटेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असेल. त्याच्या दोन्ही बाजूला परत तुम्हाला काय मिळणार आहेत तर अल्टरनेट डार्क स्पॉट्स मिळणार आहेत. ह्या ठिकाणी इंटेन्सिटी परत काय झाली, मिनिमम झाली. त्यामुळे इंटेन्सिटी इथं काय दाखवले, ग्राफ हा खाली आलेला आहे, लोअर साइडला आलेला आहे, म्हणजे इंटेन्सिटी 0 मिळाली. त्याच्यानंतर परत लगेचच काय होणार आहे तर इंटेन्सिटी ह्या ठिकाणी मॅक्झिमम आहे म्हणून तुम्हाला इथं अप्पर साइडला पीक मिळालेला आहे. नंतर त्याच्या बाजूलाच काय मिळाले, इंटेन्सिटी मिनिमम मिळालेली आहे. म्हणजेच ह्या ठिकाणी परत काय मिळाला, डार्क पॉइंट मिळालेला आहे. म्हणजे हे काय आहे तर अल्टरनेट डार्कनेस अँड ब्राईटनेस ही जी काही इंटेन्सिटीचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते अगेन्स्ट थीटा तुम्हाला ही जी डायग्राम जी आहे किंवा हा जो ग्राफ जो आहे तो ग्राफ या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स च्या केसमध्ये इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनचा जर ग्राफ काढा म्हणून सांगितलं तर तुम्हाला अशा प्रकारचा ग्राफ जो आहे तो ग्राफ काय करता येईल, ड्रॉ करता येईल. ओके. आता इन डिफ्रॅक्शन पॅटर्न इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असेल, सिंगल स्लिट इन केस ऑफ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. तर तुम्हाला माहित आहे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंटरला काय होणार आहे तर लाईट जी आहे ती स्लिट मधून काय होणार आहे, पास होणार आहे. त्यामुळे सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी कशी मिळणार आहे, मॅक्झिमम मिळणार आहे. आणि त्याच्या दोन्ही कडेला म्हणजे सेंट्रल मॅक्झिमाच्या जसं तुम्ही सेंट्रल मॅक्झिमा पासून जास्त अंतरावरती जाणार आहात, जसं दूर जाणार आहात दोन्ही बाजूला तसं इंटेन्सिटी काय होणार आहे, गोज ऑन डिक्रीजिंग. आणि एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला दोन्ही साइडला सेंट्रल मॅक्झिमाच्या दोन्ही साइडला थीटाच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला परत एकदा काय होणार आहे तर इंटेन्सिटी जी आहे लाईटची ती काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी काय ऑब्झर्व होतो तर तुम्ही त्याला म्हणता फर्स्ट मिनिमा. ओके. दिस इज द फर्स्ट मिनिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. दिस इज द सेंट्रल मॅक्झिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न.
again this intensity goes on increasing. Okay, also in this side again this intensity goes on increasing in the single slit diffraction pattern. म्हणजे या ठिकाणी इंटेन्सिटी जी आहे ती परत काय होते, इन्क्रीज होते. आणि इंटेन्सिटी जी वाढलेली आहे त्याला काय म्हटलं जातं, तर फर्स्ट मॅक्झिमा असं म्हटलं जातं. इथं सुद्धा काय म्हटलं जातं, फर्स्ट मॅक्झिमा असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे दिस इज दी इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट इन केस ऑफ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. ओके, आता सपोज तुम्हाला 2 स्लिट्स दिल्या असतील आणि त्या 2 स्लिट्सचा जर तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न जर घ्यायचं असेल तर तो कशा प्रकारे येणार आहे. यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स प्रमाणच ह्या ठिकाणी काय असणार आहे, डबल स्लिट असणार आहेत. मात्र हे डबल स्लिटचं तुम्हाला काय पाहायचं आहे, डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्ही स्टडी करणार आहात. हा डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा येणार आहे, तर इन दिस केस दी पॅटर्न विल बी डिसाइडेड बाय दी, म्हणजे डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न intensity distribution in case of double slit diffraction pattern, this diffraction pattern or this pattern will be decided by the, हा जो diffraction pattern आहे तो कुणाकडून डिसाइड केला जातो, will be decided by the diffraction pattern of the individual slit. म्हणजे इंडिव्हिज्युअल स्लिटचा जो डिफ्रॅक्शन म्हणजे एका स्लिटचा जसा डिफ्रॅक्शन पॅटर्न असेल त्याचप्रमाणे ह्याचं एनव्हलप जे आहे ते एनव्हलप काय असणार आहे, ऍज वेल ऍज दिस double slit diffraction also decided by the double slit interference pattern. म्हणजे हा जो काही डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो कुणासारखा दिसणार आहे, तर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रमाणेही दिसेल आणि यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स पॅटर्न प्रमाणे सुद्धा दिसणार आहे. देर आर इन दिस डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न that diffraction pattern consists of narrow interference fringes. Okay, that means these are the narrow interference fringes similar to the Young's double slit experiment. म्हणजे जशाप्रमाणे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला इंटरफरन्स फ्रिंजेस दिसतात त्याचप्रमाणे काय होतं, तर डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सुद्धा इंटरफरन्स फ्रिंजेस दिसणार आहेत. मात्र फरक कुठे आहे, बट ऑफ व्हेरिएबल ब्राईटनेस. म्हणजे ह्याचा ब्राईटनेस जो आहे तो ब्राईटनेस काय असतो, सेंटरला मॅक्झिमम असतो आणि सेंटर पासून जसं तुम्ही दूर जाणार आहात तसं त्याचा ब्राईटनेस म्हणजेच काय इंटेन्सिटी काय होणार आहे, गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, दॅट मीन्स इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये मात्र तसं होत नाही. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये सर्व ठिकाणी ब्राईट पॉइंटची इंटेन्सिटी सारखीच असते आणि सर्व डार्क पॉइंटचा डार्कनेस हा कसा असतो, सारखाच असतो. तसं ह्या ठिकाणी होत नाही. तर काय होतं, सेंटरला इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल लाईटची इन डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये, बट ऍज वी गो अवे फ्रॉम दी पॉइंट किंवा अवे फ्रॉम दी सेंट्रल पॉइंट दी इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग ऑन बोथ साइड्स ऑफ दी डिफ्रॅक्शन पॅटर्न अँड एनव्हलप ऑफ दिस डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न इज सेम ऍज दॅट ऑफ दी सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजे ह्याचा काही एनव्हलप आहे किंवा ह्याचा जो आकार जो आहे तो आकार कशाप्रमाणे असणार आहे, तर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न प्रमाणे असेल. अशा प्रकारे ह्या तिन्ही डायग्रामचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन जे आहे किंवा इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन जे आहे ते डिस्ट्रीब्युशन तुम्हाला काय करता येईल, एक्सप्लेन करता येईल. किंवा डायग्राम जर ड्रॉ करायला जर सांगितल्या तर ह्या डायग्रामच्या सहाय्याने तुम्हाला एक्सप्लेनेशन जे आहे ते एक्सप्लेनेशन देता येईल. ओके, तर ह्या इमेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते वेगवेगळे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन किंवा हा जो वेव्ह ऑप्टिक्स हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवरती डिपेंडंट असणारे सर्वच्या सर्व फॉर्म्युले तुम्हाला इथं ही इमेज आणि ह्याच्या पुढची जी इमेज आहे ते इमेजमध्ये दिलेली आहेत. कशा प्रकारे बघा, तर म्यू मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. म्हणजे एखाद्या माध्यमाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू एअर जर असेल किंवा काही म्हटलं किंवा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम असा फक्त शब्द जर वापरला असेल, असं फक्त जर वर्डिंग जर वापरलं असेल तर आपण काय घ्यायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एअर घ्यायचं आहे. ओके, दॅट मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर जर असेल तर हा फॉर्म्युला इन केस ऑफ व्हेलॉसिटी कशा प्रकारे लिहिला जातो, तर सी इन एअर दॅट मीन्स व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. म्हणजे एअर हे काय येणार आहे, वरती येईल आणि मीडियम हे काय येणार आहे, खाली येणार आहे किंवा डिनॉमिनेटरला येणार आहे. ओके, इज इक्वल टू दी कशा प्रकारे लिहिणार आहात,
तर तुम्हाला माहित आहे व्हेलॉसिटी इज दी मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. इथं सुद्धा काय येणार, तर फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ येणार इन मीडियम. इथं काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ इन मीडियम. ओके, बट फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट व्हेन that wave enters from one medium to another medium. Therefore, frequency cancel with each other, and we obtain we get formula in case of wavelength. Okay, that means this formula is lambda in air divided by lambda in medium. That means wavelength in air of that wave divided by wavelength of that wave in that medium. Okay, हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. आता हाच फॉर्म्युला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला तुम्हाला कसा लिहिता येईल, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड. सपोज डायमंड तुम्हाला दिला असेल आणि असं म्हटलं असेल विथ रिस्पेक्ट टू वॉटर, वॉटरशी कम्पेअर करता डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला दिला असेल किंवा त्याच्यावरचं जर एक्झाम्पल वापरलं तर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म्युला लिहिता येईल. काय लिहिणार आहात, तर सी इन वॉटर म्हणजे काय येणार आहे, वरती जे आहे ते त्याची व्हेलॉसिटी वरती येईल आणि डायमंड जो आहे त्याची व्हेलॉसिटी काय येणार आहे, डिनॉमिनेटरला येणार आहे. हाच फॉर्म्युला इन केस ऑफ वेव्हलेंथ कसा लिहिता येईल, लॅमडा इन वॉटर डिव्हायडेड बाय लॅमडा इन डायमंड. ओके, म्हणजे हा जसा फॉर्म्युला लिहिलेला आहे तसाच लिहिलेला आहे. सपोज इथे दुसरं एखादं मीडियम आलं किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड असं फक्त म्हटलं असेल, विथ रिस्पेक्ट टू म्हटलं नसेल, तर तुम्हाला ह्या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे, एअर घ्यावं लागणार आहे. आता एक्झाम्पल मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वॉटर असं जर म्हटलं असेल तर मग मात्र तुम्हाला वॉटर वरती घ्यावं लागेल, डायमंड हे काय घ्यावं लागेल, बेसला घ्यावं लागेल. ओके, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म्युले हे तयार करता येतील. आता 3 नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, दी पाथ डिफरन्स बिटवीन दी रेज स्टार्टिंग फ्रॉम दी 2 स्लिट्स S1 अँड S2 अँड रिचिंग ऑन दी स्क्रीन इन इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे इंटरफरन्स यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये इंटरफरन्स पॅटर्न जो मिळणार आहे स्क्रीनवरती, पी पॉइंटच्या ठिकाणी असणारा जो काही पाथ डिफरन्स असेल, S1 पासून निघालेली वेव्ह पीला पोहोचेल आणि S2 पासून निघालेली वेव्ह पीला पोहोचेल, त्यावेळेस पीच्या ठिकाणी या दोन्ही वेव्ह मध्ये असणारा जो काही पाथ डिफरन्स असेल, त्या पाथ डिफरन्ससाठी इक्वेशन किंवा एक्सप्रेशन कोणतं असणार आहे, डेल्टा एल इज इक्वल टू वाय इंटू स्मॉल डी डिव्हायडेड बाय कॅपिटल डी. ह्याच्यावरती आपण एक एक्झाम्पल सुद्धा सोडवलेलं आहे आणि याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारली गेली तर सोडवता यायला पाहिजेत. आता वाय म्हणजे काय आहे, तर डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट पी फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट पॉइंट. सेंट्रल ब्राईट पॉइंट पासून पी पॉइंटचं अंतर किती असेल ते म्हणजे वाय. ओके, स्मॉल डी म्हणजे काय, तर त्या दोन S1 आणि S2 मधलं अंतर किती आहे, S1 आणि S2 या ज्या 2 स्लिट्स आहेत त्या 2 स्लिट्स मधलं अंतर किती आहे, तर स्मॉल डी. आणि कॅपिटल डी म्हणजेच काय, तर त्या 2 स्लिट मधलं आणि स्क्रीन मधलं अंतर म्हणजेच कॅपिटल डी. कॅपिटल डी हा ग्रेटर असतो, स्मॉल डी हा स्मॉल असतो, लहान असतो, हे तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा फॉर्म्युला, 4th फॉर्म्युला, फॉर अ थिन प्रिझम अँगल ऑफ डेव्हिएशन इन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. फॉर अ थिन प्रिझम म्हणजे थिन प्रिझमच्या बाबतीत अँगल ऑफ डेव्हिएशन इन बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही 11वी मध्ये स्टडी केलेला आहे. हा फॉर्म्युला थिन प्रिझम मध्ये तुम्ही वापरलेला आहे आणि 12वी मध्ये बाय प्रिझमच्या संदर्भात हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो. कोणता फॉर्म्युला आहे, तर अँगल ऑफ डेव्हिएशन डेल्टा इज इक्वल टू कॅपिटल ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. आता डेल्टा म्हणजेच काय, तर इट इज द अँगल बिटवीन दी incident ray and emergent ray. It is the angle between the incident ray on that medium to the emergent ray from that medium. Is that angle is called as angle of deviation. म्हणजे तो जो रे जो आहे तो रे कितीनं विचलित झाला की त्या अँगलची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू म्हणजे डेल्टा. ए म्हणजे काय, तर अँगल ऑफ दॅट थिन प्रिझम, कॅपिटल ए. ओके, म्यू मीन्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम, ज्या मीडियम वरती लाईट इन्सिडेंट होणार आहे आणि तुम्हाला डेल्टा मिळणार आहे त्याचा, तो जो असेल त्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा म्यू असणार आहे. त्यातला तुम्हाला डेल्टा काय करता येतो, ह्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करता येतो. ओके, आता पुढे नेक्स्ट फॉर्म्युला आहे ऑप्टिकल पाथ ड्यू टू इन्सर्टिंग मीडियम. म्हणजेच एखाद्या वेव्ह मध्ये वेव्ह पुढे ट्रॅव्हल होत असेल आणि त्या वेव्हच्या मार्गामध्ये सपोज आपण एखादं मीडियम, ग्लास मीडियम असेल, फ्लिंट ग्लास असेल किंवा कोणतंही एखादं रिफ्रॅक्टिंग मीडियम जे आहे ते रिफ्रॅक्टिंग मीडियम जर इन्सर्ट केलं तर त्या इन्सर्ट केल्यामुळं
ती जी वेव्ह जी आहे त्या वेव्हच्या पाथमध्ये जो काही फरक होणार आहे, कव्हर केलेल्या अंतरामध्ये जो काही फरक होईल त्याला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल पाथ असं म्हटलं जातं. आणि तो ऑप्टिकल पाथ हा कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर एन इंटू डिस्टन्स और थिकनेस ऑफ दॅट मीडियम, म्हणजेच काय, तर एन इंटू स्मॉल डी किंवा टी सुद्धा घेतला जातो डीच्या ऐवजी. तर आता स्मॉल एनचा अर्थ काय आहे, तर स्मॉल एन इज दी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दॅट मीडियम, म्हणजे जे रिफ्रॅक्टिंग मीडियम तुम्ही इन्सर्ट केलं त्या रिफ्रॅक्टिंग मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे स्मॉल एन असेल. आणि ते रिफ्रॅक्टिंग मीडियमची थिकनेस किती आहे, म्हणजेच त्या वेव्हला त्या रिफ्रॅक्टिंग मीडियम मधून किती अंतर कव्हर करावं लागलं, ते जे अंतर आहे ते स्मॉल डी किंवा थिकनेस त्या मीडियमची म्हणजे स्मॉल टी. टी नोटेशन घेतलं काय किंवा स्मॉल डी नोटेशन घेतलं काय, दोन्हीही बरोबर असेल. त्याच्यानंतर 6 नंबरचा फॉर्म्युला कोणता, तर विड्थ ऑफ दी सेंट्रल मॅक्झिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये सेंट्रल मॅक्झिमाची जी विड्थ आहे ती किती असते, तर फ्रिंज विड्थच्या दुप्पट असते. म्हणजे फ्रिंज विड्थ कुणाची, तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये ज्या काही तुम्हाला अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत त्या अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेसची फ्रिंज विड्थ जी आहे ती किती असते, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. आणि त्याची दुप्पट करणार आहात, त्याला 2 गुणणार आहात, त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इन डिफ्रॅक्शन पॅटर्न. आता याचं मिनिंग काय आहे, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा म्हणजेच काय, तर इट इज द डिस्टन्स बिटवीन दी टू मिनिमाज. इट इज द डिस्टन्स बिटवीन दी टू मिनिमाज ऑन बोथ साइड्स ऑफ दी सेंट्रल मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमाच्या दोन्ही साइडला जे फर्स्ट मिनिमा असतील त्या दोन्ही फर्स्ट मिनिमा मधलं जे अंतर असेल त्याला काय म्हटलं जातं, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. W फॉर विड्थ आणि C फॉर सेंट्रल मॅक्झिमा. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा इज ट्वाइस इंटू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए, वेअर लॅम्बडा इज द वेवलेंथ of that incident light, capital D is the distance between the slit and screen, okay, and small a is the width of the slit. Slit ची किती width असेल, ती width म्हणजे small a. आता तुम्हाला अजून काही फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले स्टडी करता येतील. कोणकोणते फॉर्म्युले आहेत, तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं तुम्हाला सोपं जाईल जर तुम्ही सिस्टमॅटिक जर हे फॉर्म्युले लक्षात ठेवले तर. ओके, आता कशा प्रकारे, तर इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स पॅटर्न, हे फॉर्म्युला अगोदर तुम्ही काय करणार आहात, ओळीनं तुम्हाला स्टडी करता येतील आणि नंतर सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी असणारे फॉर्म्युले तुम्हाला सक्सेसिव्हली स्टडी करता येतील. ओके, आता कशा प्रकारे बघा, फ्रिंज विड्थ इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स पॅटर्न. इंटरफरन्स पॅटर्न मध्ये फ्रिंज विड्थ किती असते, फ्रिंज विड्थचा अर्थ काय आहे, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस और डिस्टन्स बिटवीन दी टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस. दोन्ही मधलं डार्क फ्रिंजेस साठी जेवढी फ्रिंज विड्थ असेल तेवढीच ब्राईट फ्रिंज साठी विड्थ असते. आणि ती किती असते, तर W इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. लॅम्बडा इज दी वेवलेंथ ऑफ दी इन्सिडेंट लाईट, capital D is the distance between the two slits and screen, and small d is the distance between the two slits. Okay, this is the fringe width. ह्याच्यावरती सुद्धा कॅल्क्युलेट दी फ्रिंज विड्थ म्हणून जर तुम्हाला इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला फ्रिंज विड्थ जी आहे ती फ्रिंज विड्थ कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ओके, आता नेक्स्ट हा फॉर्म्युला इन केस ऑफ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न कसा लिहिता येतो, तर W इक्वल टू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. इथं स्मॉल डी च्या ऐवजी फक्त इथं काय लिहिलेलं आहे, स्मॉल ए लिहिलेलं आहे, एवढाच ह्या ठिकाणी फरक आहे, बाकी लॅम्बडा कॅपिटल डी सारखाच आहे. आता इथं एचं मिनिंग आहे तर विड्थ ऑफ दी स्लिट. ओके, स्लिटची या ठिकाणी काय येणार आहे, विड्थ येणार आहे. आणि हा फॉर्म्युला कोणासाठी आहे, तर फ्रिंज विड्थ साठी फॉर्म्युला, दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह bright fringes or distance between two successive dark fringes in case of diffraction pattern. Okay, this formula is not applicable for fringe width of the central bright fringe. म्हणजेच काय, हा जो फॉर्म्युला आहे तो सेंट्रल ब्राईट फ्रिंजच्या विड्थ साठी ऍप्लिकेबल नाही. तर हा फॉर्म्युला किती येतो, तर 2 ने जर मल्टिप्लाय केलं म्हणजेच सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ किती असते, तर 2 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल ए. हे आत्ताच आपण स्टडी केलेलं आहे पाठीमागच्या इमेज मध्ये. म्हणजे ह्या फॉर्म्युलेला फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे. ओके, आता नंतर फॉर nth ब्राईट फ्रिंज इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट
ब्राईट फ्रिंजेससाठी कोणते फॉर्म्युले असतील आणि डार्क फ्रिंजेससाठी कोणते फॉर्म्युले असतील हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. आता फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज म्हणजे S1 आणि S2 पासून ज्या निघालेल्या ज्या वेव्हज आहेत त्या ज्यावेळेस कुठं पोहोचतील, पी पॉइंटला पोहोचतील, त्यावेळेस त्या पी पॉइंटच्या ठिकाणी त्या दोन्ही रेज मधला फेज डिफरन्स जो आहे तो किती पाहिजे तुम्हाला झालेला आहे. इट मस्ट बी अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2π म्हणजे किती n इंटू 2π. ओके, हे फेज डिफरन्स साठी झालेलं आहे, तुम्ही स्टडी केलेलं आहे. आता अँग्युलर पोझिशन थिटा म्हणजेच किती अँग्युलर पोझिशन वरती तुम्हाला हा जो nth ब्राईट फ्रिंज जी आहे ती मिळणार आहे. तर n स्मॉल n लॅमडा डिवायडेड बाय स्मॉल d हा फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यावरून यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये थिटा तुम्हाला कॅल्क्युलेट करून हा फॉर्म्युला तुम्हाला काय करता येईल, मिळवता येईल. स्मॉल n म्हणजेच काय, nth ब्राईट फ्रिंज, लॅमडा मीन्स वेव्हलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट आणि स्मॉल d म्हणजे काय येणार आहे तर डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट्स. ओके, जर अँग्युलर पोझिशन थिटा इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट इंटरफरन्स पॅटर्न जर विचारलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल. ओके, आता नेक्स्ट तुम्ही पाथ डिफरन्स साठी कोणता फॉर्म्युला वापरता. ऍट पॉइंट पी बिटवीन एक्स्ट्रीम रेज म्हणजे S1 पासून निघालेले रे आणि S2 पासून निघालेला जो रे आहे त्या रे मध्ये जो पाथ डिफरन्स असेल तो पाथ डिफरन्स किती असतो आणि इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅमडा तुम्हाला झालेला आहे. हे म्हणजे फॉर्म्युला काय येणार, n इंटू लॅमडा येईल. ओके, आता डिस्टन्स फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट स्पॉट y म्हणजे सेंट्रल ब्राईट स्पॉटचं जे अंतर आहे, कारण ब्राईट फ्रिंजसाठी तुम्ही फॉर्म्युले स्टडी करताय इन केस ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. मग डिस्टन्स ऑफ दी पॉइंट पी फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट स्पॉट y इक्वल टू कोणता फॉर्म्युला मिळवलेला आहे हा, स्मॉल n लॅमडा कॅपिटल D डिव्हायडेड बाय स्मॉल d. ओके, वेअर लॅमडा कॅपिटल D स्मॉल d म्हणजे फ्रिंज विड्थ आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला कसा तुम्हाला लिहिता येईल तर n इंटू W लिहिता येईल, वेअर W इज दी फ्रिंज विड्थ. तुम्हाला झालेला आहे पाठीमागच्या इमेज मध्ये. फ्रिंज विड्थ ही लॅमडा कॅपिटल D स्मॉल d नी डिनोट केली जाते. ओके, लॅमडा कॅपिटल D स्मॉल d चं मिनिंग मी सांगितलेलं आहे तुम्हाला. म्हणजे nth ब्राईट स्पॉटचं किंवा ब्राईट फ्रिंजचं सेंटर पासूनचं अंतर कसं कॅल्क्युलेट करणार आहात तर स्मॉल n लॅमडा कॅपिटल D डिव्हायडेड बाय स्मॉल d. ओके, ठीक आहे. नंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्येच तुम्हाला डार्क फ्रिंजेस कधी मिळतात तर जर फेज डिफरन्स हा डेल्टा किती असणार आहे, n च्या ऐवजी तुम्ही काय लिहिता, हे पुढचं सारखं सेम राहणार. n च्या ऐवजी किती लिहिणार आहात, n मायनस 1/2 ऑफ 2π. ओके, किंवा काय लिहिणार आहात तर ऑड मल्टिपल ऑफ 2π लिहिणार आहात. ओके, ऑड मल्टिपल ऑफ 2π लिहिणार आहात. किंवा काय लिहिता येईल, ट्वाइस n मायनस 1 डिव्हायडेड बाय 2 ऑफ 2π. ओके, ट्वाइस n मायनस 1 डिव्हायडेड बाय 2 ऑफ 2π. तो सुद्धा फॉर्म्युला आपण स्टडी केलेला आहे. किंवा त्याच्याऐवजी हा जरी फॉर्म्युला लिहिला तरी सुद्धा चालेल. कोणता फॉर्म्युला, इथं 2 नी काय करा, 2 नी मल्टिप्लाय करा, 2n होणार 2n मायनस 1 डिव्हायडेड बाय 2 इंटू 2π. ओके, आता प्रत्येक ठिकाणी मी मगाशी सांगितलं ह्या इन ब्रॅकेट मधल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सारख्याच राहणार आहेत इन केस ऑफ ब्राईट फ्रिंजेस आणि डार्क फ्रिंजेस. फक्त यांच्या ऐवजी काय मिळत जाणार तुम्हाला, काय तुम्हाला लिहावं लागेल तर n मायनस हाफ लिहावं लागणार आहे किंवा ट्वाइस n मायनस 1 डिव्हायडेड बाय 2 लिहावं लागेल. म्हणजेच हाच फॉर्म्युला इथं कसा लिहिता येईल, फेज डिफरन्स इथं जसं लिहिलेलं आहे तुम्ही, फेज डिफरन्स डेल्टा बिटवीन एक्स्ट्रीम रेज कसं लिहिलेलं आहे तर n इंटू 2π. यांच्या ऐवजी काय लिहायचं इथं तर n मायनस 1/2 इंटू 2π लिहिणार आहात. ओके, किंवा ट्वाइस n मायनस 1 होल डिवायडेड बाय 2 म्हणजे पूर्ण संख्येला डिवायडेड बाय 2 इंटू 2π. अँग्युलर पोझिशन थिटा कसं लिहिणार आहात, n च्या ऐवजी काय लिहिणार आहात तुम्ही तर इथं n मायनस हाफ लिहिता येईल. लॅमडा डिवायडेड बाय d तसाच राहिलेला आहे. आणि पाथ डिफरन्स डेल्टा एक्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज किती लिहिणार आहात यांच्या ऐवजी n मायनस हाफ इंटू लॅमडा. ओके, म्हणजे आहे तसे फॉर्म्युले सगळे मिळाले. पुढे डिस्टन्स फ्रॉम दी सेंट्रल आता या ठिकाणी काय यायला पाहिजे तर डार्क स्पॉट यायला पाहिजे. ओके, डिस्टन्स फ्रॉम दी बरोबर आहे, डिस्टन्स फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट स्पॉट ऑफ दी डार्क फ्रिंज. ओके, म्हणजे y एवढ्या डिस्टन्स वरती डार्क फ्रिंज जर असेल तर त्या डार्क फ्रिंजचं सेंट्रल ब्राईट स्पॉट पासूनचं अंतर किती तर हाच फॉर्म्युला येणार आहे. सेम हा फॉर्म्युला येईल. ओके, फक्त n च्या ऐवजी काय येणार n मायनस हाफ येईल. लॅमडा d डिव्हायडेड बाय इथं आहे बघा, लॅमडा d डिव्हायडेड बाय स्मॉल d म्हणजे nw येईल. म्हणजे काय येणार आहे, हा फॉर्म्युला कसा लिहिणार आहात तर हा n इथं येणार नाही तर n च्या ऐवजी काय येणार आहे n मायनस हाफ
लॅमडा कॅपिटल डी डिव्हायडेड बाय स्मॉल डी. तर करेक्शन थोडंसं करून घ्यायचं. पुस्तकामध्ये ही चूक झालेली आहे, तशी चूक माझ्याकडून इथं राहून गेलेली आहे, तुम्ही ती करेक्ट करून घ्या. इथं स्मॉल एनच्या ऐवजी काय येणार आहे, तर स्मॉल एन मायनस हाफ इंटू डब्ल्यू येणार, कॅपिटल डब्ल्यू. ओके. आता पुढं सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. मी सांगितलेलं आहे तुम्हाला की इंटरफरन्सच्या बरोबर अपोजिट कंडिशन्स ह्या कुणासाठी असतात, तर डिफ्रॅक्शनसाठी असतात. म्हणजेच काय, तर फॉर एनथ ब्राईट फ्रिंज. ओके. इथं एन इंटू 2 पाय आहे फेज डिफरन्स, तर इथं काय मिळणार आहे, एन प्लस हाफ. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे इथं मायनस आहे, फक्त इथं काय येणार आहे, प्लस हाफ येईल. एन प्लस हाफ इंटू 2 पाय, सेम येणार आहे 2 पाय पुढं. आता इथं सुद्धा एनच्या ऐवजी काय होणार, बरोबर ह्याच्या अपोजिट, म्हणजे डार्कला जशी कंडिशन असते त्याप्रमाणे, म्हणजे एनच्या ऐवजी काय येणार, एन प्लस हाफ लॅम्बडा बाय 2. ओके. आता इथं एनच्या ऐवजी काय येणार, एन प्लस हाफ लॅम्बडा मिळेल. ओके. इथं एनच्या ऐवजी काय मिळणार आहे, एन प्लस हाफ लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड, फक्त इथं काय येणार, स्मॉल ए येणार आहे. ओके. म्हणजेच एन इंटू डब्ल्यू येणार. डब्ल्यू इज द फ्रिंज विड्थ इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न येईल. आता इथं काय होणार आहे, तर सेम फॉर्म्युला येणार आहेत. कुणासाठी हे सेम फॉर्म्युला आहेत, तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये ब्राईट फ्रिंजेससाठी जे फॉर्म्युले आहेत ते सेम डार्क फ्रिंजेससाठी या ठिकाणी डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये फॉर्म्युले येणार आहेत. म्हणजेच काय येणार, तर एन इंटू 2 पाय असला पाहिजे फेज डिफरन्स. ओके. अँग्युलर पोझिशन किती येणार आहे, म्हणजे हेच फॉर्म्युले एन इंटू लॅम्बडा डी. ओके. लॅम्बडा डिवायडेड बाय 2 डी. पुढे काय येणार आहे, पाथ डिफरन्स हा इथलाच येणार आहे, एन इंटू लॅम्बडा येईल. ओके. आणि इथं काय होणार आहे, एन इंटू लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल ए, दॅट मीन्स एन इंटू डब्ल्यू. हे बरोबर आहे, फक्त इथं तुम्हाला करेक्शन जे आहे ते करेक्शन करून घ्यावं लागेल. ओके. म्हणजे ह्या दोन्ही हे ब्राईटच्या कंडिशन ज्या आहेत त्या कुठं जाणार आहेत, कुणाला जाणार आहेत, तर इथं डार्कला जातील. आणि इथं ज्या डार्कच्या ज्या कंडिशन्स आहेत ते इथं डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये कुणाला जाणार आहेत, तर ब्राईटला जाणार आहेत. ओके. एवढा डिफरन्स तुम्ही कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल बघा, आणि त्याप्रमाणे तुम्ही हे जे फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले काय करायचे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि अगोदरचे जे फॉर्म्युले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करून घ्यावे लागतील. ओके. लक्षात ठेवायला सोपं आहे. फक्त एक फॉर्म्युलेची जर तुम्ही फॉर एनथ ब्राईट फ्रिंजेस हे जर एवढे जर तुम्ही फॉर्म्युले जर पाठ केले, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 जर फॉर्म्युले जर पाठ केले, तर ह्या 5 फॉर्म्युल्यावरून बाकीचे सर्वचे सर्व फॉर्म्युले तुम्हाला काय करता येतील, लिहिता येतील. ओके. आता ह्याच्यावरचे असणारे जे डिपेंडंट असणारे जे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल्स तुम्हाला काय करता येतील, आपल्या नेक्स्ट इमेज मध्ये पाहता येतील. ओके. ह्या ठिकाणी आपण काय करूया, तर थांबूया. थँक यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.